हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरची RJ स्वरा आणि आता रेडिओ शुगरच्या क्लॉकमध्ये संध्याकाळचे 5 वाजलेत सोबेल. आजच्या कल्टीकट्टा शोमध्ये मी RJ स्वरा आणि आज 8 मार्च आहे. तर या निमित्ताने आज आपण जागतिक महिला दिन सेलिब्रेट करतोय. तर जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आता जागतिक महिला दिन म्हटलं की आपल्या घरातल्या सगळ्या गृहिणी आपल्याला आपल्या जवळच्या मैत्रिणी आठवतात. म्हणजे एकंदर महिलांचा हक्काचा दिवस असतो आणि महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सध्या पारंगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना महिला त्यांचं ध्येय कसं गाठतात तर त्याचं एक उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला देते. तर आज माझ्या कल्टीकट्टा या शोमध्ये आलेल्या आहेत इस्लामपूरच्या BE इलेक्ट्रिकल झालेल्या स्नेहल अभिजित सकटे. तर मॅडम, आज तुम्ही रेडिओ शुगरमध्ये आलेला आहात, तर तुमचं रेडिओ शुगरमध्ये खूप स्वागत आहे आणि तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. मी स्नेहल अभिजित सकटे. मी इस्लामपूरची आहे. माझं BE इलेक्ट्रिकल झालेलं आहे. अच्छा, तर मग आता BE इलेक्ट्रिकल तुमचं झालेलं आहे आणि मला आता कळलं की नुकतंच काही दिवसांपूर्वी तुमचं MSCB ट्रान्समिशन मध्ये सिलेक्शन झालंय. तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. येस. तर आता तुम्ही BE इलेक्ट्रिकल केलेलं आहे आणि मग तो कॉलेजचा तुमचा जर्नी कसा होता? तर सुरुवातीला माझं 10वी झाल्यानंतर मी डिप्लोमा केला. डिप्लोमासाठी मला गारगोटीला मी गेले होते. त्यानंतर BE पुण्याला केली. तर त्यावेळी पण आम्ही 3 बहिणी आहे. तर मग सगळे म्हणायचे मुली आहे कशाला तुम्ही इंजिनिअरिंग साईडला टाकताय. त्यावेळी बिफोर 10 इयर्स तर थोडं राहायचं लोकांचं की मुली आहे एवढं शिकवायची काहीच गरज नाही, इंजिनिअरिंग ह्या साईडला काही नाही गरज. कला तुम्ही बाकी दुसऱ्या याला घाला. पण घरच्यांना एक इच्छा होती की मुलगीला इंजिनियर करायची, म्हणून मग त्यांनी मला डिप्लोमाला पहिल्यांदा हे केलं. अच्छा. त्यानंतर मग BE ला गेले मी. बरं. आता मग BE इलेक्ट्रिकलचा तुमचा प्रवास मी म्हणजे ऐकते. आता BE इलेक्ट्रिकल करत असतानाच मग पुढे तुम्ही असं जॉबची संधी वगैरे असं काही तुम्हाला मिळाली का, किंवा तुमचं ध्येय काय होतं, पुढे जाऊन काय करायचं ठरवलेलं? BE झाल्यानंतर लेक्चरशिप हेच लक्षात म्हणजे ध्येय होतं, लेक्चरशिप करायची. कारण मुलींसाठी तो सेफ जॉब वाटतो, चांगला वाटतो जॉब. असंच डोक्यात होतं की लेक्चरशिप करायची. आणि मग मी BE झाल्यानंतर जॉईन पण केलं. एका चांगल्या कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये होते. बरं. लेक्चरशिपसाठी होते. अच्छा. तर मग आता तुम्ही सांगितलं की कोल्हापूरमध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही लेक्चरशिपसाठी काम करत होता. तर मला सांगा की ही ऑपॉर्च्युनिटी त्यावेळेला कशी मिळाली होती तुम्हाला? म्हणजे कसा होता इंटरव्ह्यू क्रॅकिंग असेल किंवा बाकी? तर मी जॉबसाठी पहिल्यांदा ऍड आली होती. मग ऍड आल्यानंतर आम्ही लगेच बघितलं की चांगल्या इन्स्टिट्यूटला ऍड होती ती. मग पप्पा म्हटले की आपण कुणाची ओळख वगैरे सांगूया का, कारण घरापासून थोडं नियरेस्टच होतं ते. पप्पांना म्हटलं काही गरज नाही ओळख सांगायची, मी तेवढी एबल आहे, मी इंटरव्ह्यू क्रॅक करू शकते. असं म्हटल्यावर ठीक आहे म्हटले पप्पा, पण बघ म्हटले माझ्या ओळखी आहेत, मी तुला ओळखीने हे करू शकतो तिथं जॉईन, काही गरज नाही म्हटलं. मग तिथं डेमो लेक्चर झाले. मग डेमो लेक्चर मी एकदम छान दिला. त्यानंतर आमचा एक टेक्निकल इंटरव्ह्यू पण झाला. टेक्निकल इंटरव्ह्यूला पण मी बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. मग बाहेर आल्यावर मी पप्पांना सांगितलं, त्यांना खूप आनंद झाला. घरी गेलो, घरचे पण खूपच खुश झाले. मम्मी म्हणायला लागली बघ सगळे नको म्हणत होते, आम्ही शिकवलं, चांगलं झालं, तुझ्या आयुष्यात तू आता पुढे जाऊ शकतेस. बरोबर. असं होता तो. मग आता तिथला लेक्चरशिपचा तुम्हाला एक्सपिरियन्स कसा म्हणजे वाटला तेव्हा? तिथला एक्सपिरियन्स छान होता. काय 10 ते 5 हे होतं. पण कसं आहे ते जॉब असं कंटिन्यू करायला थोडंसं नवीन असं काही हे नाही. फक्त 10 ते 5 तुम्ही जायचं करायचं. बाकीचा वर्कलोड पण बराच असायचा. म्हणजे शिकवणं कमी आणि बाकीचा जॉब बराच असायचा. कमिटी आली त्याची तयारी तुम्हाला करावी लागायची. लेक्चर्स घ्यायचे, प्रॅक्टिकल्स घ्यायचे, प्लस तुम्ही कमिटीचं काही असेल तर त्याचं पण तुम्हाला करावं लागायचं. असं असायचं जॉबची प्रोफाईल. मग आता मुलांना शिकवण्याचा एक आनंद खूपच वेगळा असतो. मग असे काही त्या दरम्यान किस्से झाले होते का? म्हणजे आता एक अनमॅरिड प्रोफेसर आपल्याला शिकवायला येते, तर मग तशी एक थोडंसं असतं ना स्टुडंटमध्ये कधी कधी, मग किंवा मुलांना आपण कसं आता रागवायचं, कसं हे करणार वगैरे, असं थोडंसं काही होतं का डोक्यामध्ये? भीती वाटायची समोर गेलं, कारण मुलांची माझ्यापेक्षा पण जास्त उंची असायची, मोठी दिसायची मुलं माझ्यापेक्षा, मुली सुद्धा. आणि मी अशी लहान बारीक दिसल्यामुळे मग जरा घाबरायची नाहीत मुलं. मग परत हळूहळू एक्सपिरियन्सनं जमत गेलं ते. मग स्वभाव पण थोडासा जो सॉफ्ट स्वभाव होता तो थोडासा रूढ करावा लागला. कारण त्याशिवाय मुलं नाही कंट्रोल व्हायचे. अगदी स्ट्रिक्ट स्वभाव झाला त्यावेळी.
हा हा लेक्चरला कुणीही बोलायचं नाही. आणि विशेष म्हणजे रिझल्ट तरी खूप छान लागायचे माझ्या सब्जेक्टचे. सगळ्या छान म्हणजे मागचे रेकॉर्ड असायचे त्यापेक्षा नक्कीच वाढलेला असायचा रिझल्ट. त्यामुळे प्रिन्सिपल पण खुश असायचे, म्हणायचे मॅडम तुम्ही अगदी म्हणजे लहान वयात नुकतीच BE झाल्या लागलेलं आणि तुम्ही इतक्या लहान वयात इतकं छान शिकवताय, आम्हाला खूप बरं वाटतंय म्हणायचे. बरोबर आहे. मग आता त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही किती वर्ष जॉब केला? मी तिथं 3 वर्ष जॉब केला. अच्छा. 3 वर्ष केला. मग आता 3 वर्षांनी या तुम्हाला काय दिलं? 3 वर्षाने बरंच काही शिकायला मिळालं. माझं नॉलेज अपग्रेडेशन झालं. कारण मुलांना शिकवताना कसं व्हायचं, पूर्ण आपण त्या सब्जेक्टच्या खोलाशी जावं लागायचं. नुसतंच आलं थोडंसं वाचलं आणि शिकवलं नाही. मुलांनी एखादा क्वेश्चन विचारला तर त्याला आपल्याला आन्सर पण करता आलं पाहिजे. मुलं लगेच मागे म्हणतील अरे मॅडमांना येत नाही. मग असं व्हायला नको म्हणून आम्ही पूर्ण रेफरन्स बुक हे ते सगळी आपली तयारी असायची. लेक्चरला जाताना पूर्ण तयारीशिवाय कधीच जायचं नाही. म्हणजे छान वाटायचं. मग हे एक मला आलं की आपल्या नॉलेजमध्ये माझ्या थोडंसं अपग्रेडेशन झालं, त्याच्यावेळी अपग्रेड झालं. मग आता हे लेक्चरशिप वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही करत आलात आणि मग पुढे MSCB ट्रान्समिशनमध्ये तुम्ही आता वळलात, किंवा ह्या गोष्टी कशा झाल्या? म्हणजे आता त्यावेळी मी अनमॅरिड होते. मग झालं, लग्न ठरलं माझं इकडं इस्लामपूरला. मग म्हणजे जॉब नंतर ठीक आहे. मग त्यानंतर घरचे म्हणाले आता ठीक आहे 2-3 वर्ष जॉब केलाय, आता थोडं लग्नाचं बघूया. आपल्या इकडे आहे मुलींना असं जास्त दिवस पटकन लग्नाचं बघावं लागतं. मग अजून 2 बहिणी पण आहेत, त्यांचं पण बघायचं आहे. त्यामुळे तुझं लग्न झालं की त्या पण हुशार आहेत, शिकतायत, ठीक आहे तुझं आपण आता लग्नाचं बघूया. मग ठीक आहे म्हटलं. मग हे इस्लामपूरचं ह्यांचं स्थळ आलं मला. मग सेम त्यांचं पण MTech स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, मग आपल्या फील्ड मधला आहे, चालतंय म्हटलं, घरच्यांना काही अडचण नाही. मग इकडं माझं त्यावेळी लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर असं झालं की ते इन्स्टिट्यूट मला थोडं लांब पडायला लागलं इथून. बरं. तरी पण मी गेले, थोडे दिवस केलं मी. मग त्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले. मग त्यामुळं थोडा ब्रेक घ्यावा म्हटलं. मग ब्रेक घेतला. मग ब्रेक घेतल्यानंतर परत बाळ थोडं मोठं झाल्यावर घरचे म्हणायला लागले, म्हणजे मी घरच्यांना बोलले की मला आता परत मी जॉईन करते लेक्चरशिप. मग हे माझे मिस्टर काय म्हणाले, तू हुशार आहेस, कशाला तू हे 10 ते 5 असं जाते किंवा कशाला लेक्चरशिप करते, त्यापेक्षा आपण तू गव्हर्नमेंटची प्रिपरेशन कर आणि तुला नक्की होईल म्हटले. त्यांचाच तो एवढा विश्वास होता. पण ते म्हणून झाले रे काय, पुढचं सगळं तर मला करायचं होतं. कारण घर पण मॅनेज करायचं, मुलांना पण बघायचं. मग ह्यातच मी थोडंसं प्रिपरेशन करत गेले. मग एक एक्झाम दिली, पण त्याच्यात थोड्याशा स्कोरनं माझं राहिलं ते. अच्छा, ठीक आहे. मग त्यानंतर परत दुसरी प्रेग्नेन्सी, दुसरं बाळ झालं परत. मग ते बाळ झालं आणि ही MSCBची ऍड आली. मग थोडं माझं सतत मी कंटिन्यू माझ्या त्या फ्लोमध्ये असायचीच. मी गावी जरी चालले तर ते बुक एक सोबत ठेवायचीच. मी कुठेही गेले तरी ते बुक माझ्यासोबत, बुक सोबत असायचीच. मी म्हणायची की माझं हे 3रं बाळ आहे, मी ह्याला नाही घरी ठेवू शकत. बरोबर, मी सोबत घेऊन जायचे. आणि मग तिथं पण वेळ मिळेल तसं घरी गेले, गावी माहेरी गेले, तिथं जरी गेलं थोडा वेळ मिळाला तरी मी वाचायचे. म्हणजे माझं असं कधी झालं नाही की मी माझ्या स्वप्नाला भेटून आली नाही. रोज 24 तासात मी एकदा कसता माझ्या स्वप्नाजवळ जाऊन येणारच. माझी इतकी म्हणजे इच्छाशक्ती होती, मी काहीही करून हो जॉब घेणारच. आणि ह्यांना मी सांगितलं पण होतं, हा माझ्या लाईफमधली शेवटची एक्झाम आहे, मी ह्यानंतर कुठलीही एक्झाम देणार नाही आणि ह्यात मी क्लिअर करून दाखवणार. खरं हे इतकं कॉन्फिडन्स होता, पण कधी कधी खूप लो फील व्हायचं. कारण बरीचशी जबाबदारी असायची, 2 मुलं, घरातलं सगळं बघायचं. मग या पिरियड मध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा राहिला? खूप छान घरच्यांचा सपोर्ट मिळाला मला. घरचे म्हणजे माझे सासूबाई सासरे पण शिक्षक होते, सासूबाई पण बँकेत होत्या. त्यामुळं घरचं एकदम म्हणजे वेल एज्युकेटेड आहेत सगळे. अच्छा. माझे दीर पण MS आहे, सर्जन आहेत. ओके. सगळे माझ्या दोघी नणंद दोघे आहेत मला, त्या दोघी पण चांगल्या शिकलेल्या आहेत. अच्छा. MSc झालेले आहेत आणि एक तर शिक्षिका आहे. अशा चांगल्या आहेत, म्हणजे सगळे वेल एज्युकेटेड फॅमिली असल्यामुळे मला त्यांचा खूप सपोर्ट मिळाला. ओके. मग ते मला सतत सांगायचे की तू कर म्हणायचे अभ्यास, काही अडचण नाही, आम्ही बघतो, तुला तुझं ध्येय गाठायचं आहे, स्वप्न पूर्ण करायचं, आम्ही सोबत आहे, तू घाबरू नकोस, तू कर म्हणायचे. मग कसं व्हायचं, तर सकाळी लवकर उठायचं, पटकन 1 तासात स्वयंपाक आवरायचा, काही असू दे. म्हणजे माझं टार्गेट ठरलेलं असायचं. म्हणजे त्यामुळे तुमचं टाइम मॅनेजमेंट पण झालं. खूप छान टाइम मॅनेजमेंट मी करायची. माझ्याकडे टाइम टेबल लिहिलेलं असायचं. मॉर्निंगला मी उठले की माझं टाइम टेबल रेडी असायचं. आज मी कुठला टॉपिक करणार आहे, मी कामाचं कसं मॅनेजमेंट करणार आहे, सगळं. ते ऍक्च्युअल फॉलो व्हायचं असं नाही, कारण लहान मुलं आहेत, कुठेही लायब्ररी जॉईन केलेली नाही, कुठलेही क्लास घेतलेले नाहीत. तर मग थोडंसं हे व्हायचं, हेक्टिक व्हायची माझी, पण मी ठरवलेलंच 1 तासात
स्वयंपाक आवरायचा. स्वयंपाक झाला की पटकन बाळाला भरवायचं, मम्मींच्याकडे द्यायचं. त्यांना मी बाळाला मी शक्यतो मम्मीचीच थोडंसं सासूबाईंचीच सवय लावली होती. मग त्या घ्यायच्या, मग जायचं बसायचं वाचत. दुपारी 2 पर्यंत मग बाळ पण झोपायचं. तेवढ्या वेळात माझा छान अभ्यास व्हायचा. मग 2 वाजता मी खाली यायचं, जेवायचं, दुपारचं जेवण करायचं, पटकन सगळं भांडी आवरायची. मेड पण लावली नव्हती आम्ही. पटकन भांडी आवरायची, परत जायचं, परत 2-3 तास बसायचं. 6ला खाली यायचं. माझं ठरलेलं होतं असं शेड्यूल. 6ला खाली यायचं, त्यानंतर परत स्वयंपाकाला घालायचं. 1-1.5 तासात स्वयंपाक माझा व्हायचा. मी तसं हेच केलं होतं. आणि मी काय केलं होतं, थोडंसं ऍडव्हान्स इक्विपमेंट घेतली होती. मी साड्या ज्वेलरीत खर्च करण्यापेक्षा मी मिस्टरांकडे काय मागायची, थोडंसं मला आटा मेकर वगैरे असलं घेऊन द्या. ओव्हन घेऊन घेतला मी, का तर ते रिहीट करायला बरं पडते. शेंगदाणे त्याच्यात पटकन भाजले जातात. तिथं तव्यात 2-3 मिनिटं वाया घालवण्यापेक्षा मी ओव्हन मध्ये गरम करायचे. त्यानंतर आटा मेकरला मी पीठ मळून घ्यायचे. पटकन पीठ मळायला बराच वेळ लागतो हाताने. आटा मेकर मध्ये 5 मिनिटात माझा मळून व्हायचं पीठ. पटकन. आणि इकडं मोबाईलवर माझे व्हिडिओ पण चालू असायचे, लेक्चर. जरी मी 1 तास स्वयंपाक करत असले तरी माझे लेक्चर इकडे चालूच असायचे. युट्यूबचे लेक्चर किंवा कुठलं ह्याच्या रिझनिंग वगैरे आहे आम्हाला, रिझनिंग कॉन्टचं, त्याचे सगळे मी त्याच्यात ते बघतच असायचे. चालूच असायचा मोबाईल माझा. म्हणजे मी मोबाईलचा इतका छान वापर केलाय, मला इतकं भारी वाटतंय. ते म्हणजे एक वरदान आहे मोबाईल म्हणजे. कारण बाकी असं आपण कसा यूज करतो ह्यावर मोबाईल बरंच ठरते. माझ्या फोनमध्ये आता तुम्ही बघाल तर 2,500 स्क्रीनशॉट आहेत माझे. मी टेस्ट दिलेले. आणि मग जर एखादा क्वेश्चन चुकला असला तर तो का चुकला, किंवा एखाद्या क्वेश्चनला मला थोडंसं जम्बलिंग झालं असलं तर ते का झालं, म्हणून मी ते लगेच स्क्रीनशॉट मारायचे, ठेवायचं. जेवताना पण माझं चालू असायचं, सगळे आपले गप्पा मारत, पण माझं मोबाईलमध्ये असं चालू असायचं. कुठं बसले तरी माझं मोबाईलमध्ये सतत स्क्रीनशॉट. मग काही ठिकाणी आपल्याला जावंच लागायचं. त्याच्याकडेच मी येणार होते. आता तुम्ही एकतर आता छान गृहिणी पण आहात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहात, आणि फॅमिली म्हणलं की वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी येतं. तर त्याच्यामध्ये आपले सणवार असतील, कोणाचे कार्यक्रम्स असतील, तर हे पण एका घरच्या सुनेला अटेंड करावं लागतं. आणि आलं नाही तरी एक छोटं मोठं पारिवारिक मध्ये तुम्हाला माहितीये की कशा आपल्याला गोष्टी फेस कराव्या लागतात. तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. तर मग कसं व्हायचं, मला स्वयंपाक थोडा पहिला इतका म्हणजे जमायचा नाही. आता हॉस्टेलला राहिल्यामुळे घरच्यांनी कधी स्वयंपाक करायला लावला नाही. सुट्टीला यायची, मग मी जेवण कशाला कर म्हणायची, मला सांगायची नाही जेवण करायला. बरोबर, ठीक आहे तू हॉस्टेलवर आली आहेस, तू रेस्टच कर म्हणायची. मग स्वयंपाक इतका छान जमायचा नाही. मग इकडे आल्यावर थोडं करावंच लागणार आहे स्वयंपाक. बरोबर. मग पोळ्या मला यायच्या नाही. हळूहळू मी बाकीचा सगळा स्वयंपाक शिकले, पण पोळ्या यायच्या नाहीत मला. मग त्यावेळी मम्मी काय करायच्या, त्या लाटून द्यायच्या आणि मी भाजायची पोळ्या, असं करायचे. पण मग त्याला मला 2 वाजायचे दुपारचे. बरं. मग इतका वेळ मी टाकून जर मी पोळ्यात मी एवढं 2 पर्यंत जर पोळ्या करत बसले तर मी अभ्यास कधी करणार, असं माझ्या मनात आलं. मग मी काय करायला लागले, मी स्वतःच पोळ्या शिकले. अच्छा. मी 1 hours मध्ये पोळ्या करायचे. सगळे आश्चर्य करायचे, तू 1 तासात कशा काय पोळ्या करतेस. पण माझी जिद्दच एवढी हे होती की मला किती जरी अडचणी, स्वतः देवान जरी येऊन सांगितलं असतं की तू अभ्यास करू नकोस, तरी मी ऐकलं नसतं. इतकं मला ते करायचंच होतं. मी पटकन पोळ्याचा स्वयंपाक पण मी 1-1.5 तासात करायची. पटपट पोळ्या स्वतः करायच्या पण, भाजायच्या पण. मग थोडंसं असं मॅनेज करायची मी, पण मी वेळ नाही घालवू द्यायची. जनरली बायकांचं असतंय की चला सासूसोबत वाटणी घाला कामाची, किंवा नाही मला कामाचा कंटाळा आलाय. मी कधीच कंटाळा आलाय म्हणायची नाही. उलट द्या पण ह्या मुलांना तेवढं घ्या. बरोबर. कारण मला जास्त वेळ मिळायचा त्यामुळे अभ्यासाला. पटकन मी स्वयंपाक आवरायचे. कुठं बाहेर जायचं असलं तर शक्यतो मी नाहीच म्हणायचे. म्हणायच्या मम्मी मला चल असू दे, थोडा वेळ जातोय, नाही म्हणायचे असू दे तुम्ही जाऊन या. त्यांना काय लागणार असलं करून द्यायचे मी, तुम्ही या म्हणायचे जाऊन, आणि मी घरी थांबायचे. ओके. मी कुठलंच फंक्शन काहीच अटेंड केलेलं नाही गेल्या 1.5 वर्षात. बरं. फार रेअर, फार अगदी म्हणजे आता तिथं जावंच लागणार आहे अशा वेळीच जायचं, नाही तर नाहीच. कुठे फिरायला गेले नाही, कधी हट्ट नाही की चला मला फिरायला कंटाळा आलाय मला घरी बसून, असं कधीच बोललेले नाही मी. अच्छा. मग आता ही जेव्हा प्रिपरेशन तुम्ही करत होतात आणि आता एक्झाम तुमची एक पहिलीवाली तर फेलच गेली होती, मग तेव्हा त्या परीक्षेदरम्यान तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या, काय सांगाल याबद्दल? कसं आहे, आपण आता बराचसा गॅप पडलेला आहे माझा. आताची जी मुलं आहेत त्यांना थोडंसं ती ऍडव्हान्स असतात. बरोबर. आपल्या कम्पॅरेटिव्ह मध्ये. मग ह्या मुलांना मला एक एक्झाममध्ये काय जाणवलं की आपण टेस्ट सिरीज वगैरे देत नाही. आपण सगळे अभ्यास तर सगळेच करतायत, सगळेच पुस्तकं वाचतायत, सगळ्यांना सगळं माहितीये, पण तो क्वेश्चन तिथे जाऊन टॅकल कसा करायचा हे मुलांना माहित नाही. मेन चुकतंय मुलांचं कशात की
आपण कसं टॅकल करायचं हे कळत नाही आपल्याला. मग मला पहिल्या एक्झाम झाल्यावर ते लक्षात आलं की माझं काय चुकतंय की मी टेस्ट सिरीज देऊन बघत नाहीये. मग मी खूप टेस्ट सिरीज घेतल्या. कधी कधी वेळ मॅनेज व्हायचा नाही, बाळ उठलेलं असायचं किंवा काही, पण मी टेस्ट सिरीज दिल्या, भरपूर टेस्ट सिरीज दिल्या. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की माझ्या नेमक्या चुका काय व्हायला लागल्यात. अभ्यास तर झालेला आहे पण आपलं चुकतंय काय हे कळलं पाहिजे. तर ते मला टेस्ट सिरीजमुळे कळालं. असं मग मी टेस्ट सिरीज दिल्यामुळे मग मी अनालिसिस करायची, माझा हा क्वेश्चन चुकलाय, मग माझा हा का चुकलाय, तर माझी ही कन्सेप्ट वाचायची राहिलेली होती किंवा माझं थोडं कॅल्क्युलेशन मिस्टेक होत आहेत तर मी त्या, आणि आम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये, सगळं कॅल्क्युलेशन स्वतः हाताने करायचे आणि विदिन टाइम मध्ये करायचे. तर मग मी थोडंसं खूप प्रॅक्टिस केली, खूप 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 म्हणजे खूपच लिहायचं, भरपूर प्रॅक्टिस केली ह्याची. तर आता हा खरं तर जर्नी तसा बघितला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तर खरंच खूप खडतर आहे. आणि तुम्ही तर मधल्या बऱ्याच 10-1 वर्षांनी याच्याकडे तुम्ही आलाय. तर आत्ताची शिक्षण पद्धती आपल्याकडे बदलली आहे आणि बऱ्याच टेक्नॉलॉजी आणि बऱ्याच थेरॉटिकल गोष्टी सुद्धा चेंज झाल्या. तर मग या सगळ्या स्टुडंटला अच्छा कम्पेअर टू तुमचा हा स्टडी म्हणजे किती भारी वाटतंय तुम्हाला आज हे सगळं बघताना? नाही, खूपच छान वाटतंय, कारण खरंच खूप टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आमच्या वेळी एवढे मोबाईल हे नसायचे, साधे फोन होते त्यावेळी. तर आम्हाला एखादा कन्सेप्ट बघायचा म्हटला तर लायब्ररीत जायचं, रेफरन्स बुक आणायचं, त्याच्यातून ते शोधायचं आणि मग तुम्ही ते कन्सेप्ट रीड करायचे. आता तसं नाही, आता एका क्लिकवर तुम्हाला सगळं भेटतंय, ओनली 1 क्लिक. म्हणजे इतकं खूपच छान टेक्नॉलॉजी आहे. मग ह्याचा खरं तर आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि छान आहे हे, म्हणजे खूपच छान आहे. एखादी कन्सेप्ट नसेल समजलेली तर मी पटकन मोबाईलवरती सर्च करायचे आणि मग तो कन्सेप्ट रीड करायची. अच्छा. आणि आता ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालंय MSCB ट्रान्समिशन, तर हे नेमकं काय आहे हे थोडंसं आम्हाला एक्सप्लेन केलं तर बरं होईल. हो, मला आवडेलच. तर आमचे 3 डिपार्टमेंट असतात. पहिल्यांदा जनरेशन असते. जनरेशन मध्ये वीज आपण निर्मित करतोय, तयार करतोय वीज, पाण्याने बरेचसे सोर्स आहेत. त्यानंतर ती वीज काय होते, खूप आपण काय करतोय तर ती एका पर्टिक्युलर व्होल्टेजला जनरेट करतो. त्यानंतर ती आपण ट्रान्समिट करतो. मग ती येते आपल्या इकडे डिस्ट्रीब्युशनला. मग डिस्ट्रीब्युशन करून सगळीकडे ती डिस्ट्रीब्यूट केलेली जाते. तर यातलं जे मधलं डिपार्टमेंट आहे ट्रान्समिशन, तिथे माझं झालेलं आहे सिलेक्शन. अच्छा, असं आहे. मग हे खूपच हाय व्होल्टेजला असते, कारण वीज प्रोड्यूस केली तर एक 11 केवीला वगैरे आम्ही करतो. त्याच्यानंतर 132 केवीला आम्ही त्याला स्टेपअप करतो युझिंग ट्रान्सफॉर्मर्स. आपण त्याला स्टेपअप करतो कारण त्यामुळे लॉसेस वगैरे कमी होतात, थोडी कॉस्ट कमी पडते. असे सगळे ऍडव्हान्टेजेस आम्ही वापरून मग ती वीज आम्ही ट्रान्समिट करतो डिस्ट्रीब्युशन आणि मग तिथून ती वितरित केली जाते, सगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. अच्छा, खूप भारी, छान, इंटरेस्टिंग एकदम. ओके. आणि ते तुमच्या बोलण्यात दिसतं की किती तुम्हाला एक्साइटमेंट आहे. खूप मला आवडतं ते. मी असं रस्त्याने चालले, गाणी ऐकत असले, समजा रोमॅन्टिक जरी गाणं ऐकलं तर मला ते ट्रान्समिशनचे टॉवर आठवतात. अच्छा, इतकं प्रेमच आहे त्याच्यावर माझं. बरोबर आहे. मग बघा, या ह्याच्यामध्ये तुमचे हजबंड आणि बाकी फॅमिली मेंबर मिस होतील कुठेतरी. त्यांचा सपोर्ट आहे म्हणून हे सगळं आहे. असं आहे. बरोबर. माझ्या मिस्टरांनी खरं तर माझ्यात ते आयडेंटिफाय केलं की हिला लेक्चरशिप पेक्षा हिला हिच्या बेसिक ब्रांचमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि ते मला खरंच नेहमी मोटिवेट करायचे. मी कधी कधी खूप लो फील करायचे. सगळे म्हणायचे किती वर्ष झाला अभ्यास करते, कशाला घरात अभ्यास करते आणि हिचं लक्ष नाहीये, असं पण म्हणायचे लोक मला. कशाला अभ्यास करते, हिचं घरात लक्ष नाही, हिचं घरात केलं नाही अशी करते, हिचं लक्ष नाही पोरांच्याकडे, असं पण म्हणायचे लोक. पण माझे मिस्टर मला नेहमी सपोर्ट करायचे. तू म्हणायचे कुणाकडे लक्ष देऊ नको, थोडे दिवस बोलू देत, ऐकायचं सोडून द्यायचं, काही मनावर घेऊ नकोस, तू तुझ्या फक्त फोकस राहा. आणि खूप मदत, ते अगदी म्हणजे खूपच मदत करायची मला, सगळ्या कामात पण मदत करायची ते मला. ठीक आहे, तू अभ्यास करतेस, मी हेल्प करतो. मग हे खूप गरजेचं आहे. जसं पुरुषाला कसं आहे, पुरुषाला अभ्यास करतोय म्हटलं की त्याला सगळे फ्रीडम दिले जातात, तू कर अभ्यास की अभ्यास कर. पण लेडीजला तसं नाही. लेडीजला तुम्हाला घर पण सांभाळायला लावणार, तुम्ही मुलांच्याकडे पण थोडं लक्ष दिलं, अष्टभुजा आपल्याकडे काम करावं लागतं, असं आहे. आणि मग ह्यातून करायचं म्हणजे थोडंसं ते हेच आहे. कधी कधी चिडचिड व्हायची. मी जेवण पण घ्यायची नाही व्यवस्थित, का तर जेवले तर झोप लागेल, झोपले तर मग अभ्यास होणार नाही. त्यामुळे खूप तब्येत पण डाऊन झाली होती माझी, पण मी करायचे. एक दिवसही असा सोडला नाही. मग खूप मिस्टरांची मदत व्हायची. त्यांनी खरं तर टेस्ट सिरीजचं त्यांनीच सजेस्ट केलं मला की तू टेस्ट सिरीज देऊन बघ आणि त्यात स्कोर कसा इम्प्रूव्ह होतोय बघ. आणि ते स्वतः पण बघायचे कधी कधी स्कोर तुझा इम्प्रूव्ह झाला की नाही, कसा अभ्यास चालू आहे. अच्छा, मग एक इमॅजिनरी क्वेश्चन विचारते मी
की आता जेव्हा तुमची पोस्टिंग होईल, म्हणजे आता एकतर तुमचं सिलेक्शन झालंय त्यामुळं दोन्ही फॅमिलीमध्ये तुमच्या आनंदी वातावरण असेल, सासर आणि माहेर, बरोबर आहे. आणि त्याचं क्रेडिट सगळ्यांना जातं ज्यांनी तुम्हाला कोऑपरेशन केलं या सगळ्या पिरियडमध्ये. सो आता जेव्हा तुमची पोस्टिंग होईल ती कधी कुठे कशी होणार आहे काहीच अजून तरी आयडिया नाही, पण जेव्हा तुमचा पोस्टिंगचा फर्स्ट डे असेल तर तेव्हा कसा असेल तो, काय इमॅजिन केलाय का की आपलं ड्रीम पूर्ण झालंय आणि आज मी ते करतेय? खूप छान वाटेल असं, मला कधी जॉईन होईन असं झालेलं आहे. ते ट्रान्समिशनचे टॉवर असे मला जवळून बघायचे आहेत, ते मला सबस्टेशन जवळून बघायचं आहे. खूप मला कधी असं खूप एक्साइटमेंट आहे. आणि माझ्या फोनचा स्वतः डीपी मी ट्रान्समिशनचा ठेवलेला आहे, म्हणजे एक्झाम ज्यावेळी मी फॉर्म भरला त्याच वेळी ठेवलेला आहे. मी ह्यांना म्हणायची माझी ड्रीम पोस्ट आहे, मला काहीही करून मिळवायची आहे आणि हा माझा आयुष्यातला शेवटचीच एक्झाम आहे आणि मला ह्याच्यात जायचं आहे. मला एक असं वाटतंय की तुमचं ज्यावेळी स्वप्नांच्या बद्दल तुम्ही ज्यावेळी कन्फर्म असताय तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. किती अडचणी आल्या तर तुम्ही त्याच्यावर मात करणार किंवा तुम्हाला त्या अडचणी दिसणार. पेशन्स लेवल, संयम फक्त पाहिजे ह्याच्यामध्ये. संयम, पेशन्स पाहिजे, कॉन्फिडन्स आणि स्वतःवरती असणारा विश्वास पाहिजे. मी हे करू शकते तर ते नक्की होणार. मला असं वाटतं ज्यावेळी तुम्ही म्हणताय की स्वतः मी हे करू शकते त्यावेळी ते 50% झालेलं असते. उरलेलं फक्त 50% तुमचं प्रिपरेशन आहे. हो, हे खरं आहे. ते 50% केलं की झालं, नक्की तुमचं सिलेक्शन यादीत नाव येणार. बरोबर. तो दिवस तर इतका छान होता. मिस्टर माझे पुण्याला होते आणि मग मी बोलत बसले होते पुण्याला आणि एक्झाम झाली, थोडं रिलॅक्सच होते. आणि असं मी एका सरांचा, एक सर होते असं, त्यांनी पण दिली होती एक्झाम, त्यांनी असं स्टेटस टाकला होता त्यांचं झालं सिलेक्शन म्हणून. अरे बापरे म्हटलं, ट्रान्समिशनचा रिझल्ट लागला की काय. मग पटकन मी टेलिग्राम चेक केलं तर त्याच्यात यादी होती. मग आता हे पण नाहीत, मला खूप भीती वाटत होती. त्यांनी रिझल्ट बघितला असता तर थोडं रिलॅक्स वाटलं असतं. आता स्वतःच बघायला पाहिजे, हे पुण्याला आहेत. मग पटकन मी टाकलं स्नेहल, अभिजित सकटे, तर दिसलं नाव. वाव, खूप खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. मग पहिल्यांदा मम्मीला फोन केला, म्हटलं मम्मा माझं सिलेक्शन झालं. मम्मीच्या पण डोळ्यातून पाणी आलं. म्हटली इतके दिवस झालं तुझी व्यवस्थित जेवली नाहीस. तिला खूप काळजी वाटायची, बरोबर, जेवत नाही, मुलांच्या सोबत ही अभ्यास करत्या, तिला खूपच कसतरी वाटायचं. कशाला तू एवढं त्रास करून घेतेस, तुझी तब्येत महत्वाची, आजारी पडलं तरी तू झोपत नाहीस, ताप आला तरी तू झोपत नाहीस आणि तू कशाला एवढं हे. तिला खूप असा आनंद अश्रू आले. माझ्या बहिणीला, माझा भाऊ पण रडला फोनवर, स्पीकरवरती फोन होता, तिघं पण सगळे रडले. मग मिस्टरांना कॉल केला, मिस्टरांना म्हटलं असं असं झालं. त्यांना पण तिकडे डोळ्यात पाणी आलं त्यांच्या पण, कारण मला आता बरोबर, कारण वाटतंय पण ही जर्नी एवढी सोपी नव्हती. बरोबर, बऱ्याच लोकांनी हे पण केलं होतं. खूप म्हणजे खूप बोलले पण होते लोक, पण मी मग त्यांचं पण आभार मानेन, कारण ते बोलले म्हणून मला इन्स्पिरेशन आलं. ते म्हटले होते हे करायला लागले ही, पण हे सक्सेस होणार नाही. तर त्यांना मला ते म्हणतात ना, निंदकाचं घर शेजारी असावं, खरंच असावं. मी खरंच त्या लोकांचे पण आभार मानेन. त्यांनी मला चॅलेंज केलं म्हणून मी ते चॅलेंज पूर्ण करून दाखवलं. मला ते म्हटले हे कशाला करायला लागले, हिला काय जमणार आहे काय, ही रूम मध्ये हिने टाइम टेबल लावलंय, ती वेडी होत्या, ते टाइम टेबल बघू की घरचं काम बघू. घरचं काम पण बघितलं, माझं टाइम टेबल पण बघितलं आणि मी सक्सेसफुल पण झाले. बरोबर आहे. हा, आणि मला म्हणायची वेडी आहे ही, अशी वेड्यासारखा अभ्यास करते. यस, मी वेडी आहे माझ्या पॅशनसाठी. खरंच मी वेडी आहे माझ्या पॅशनसाठी. मी ते केलं, त्या लोकांना मी खोटं ठरवून दाखवलं, ह्याचा मला खूपच अभिमान आहे. बरोबर, नक्कीच. तर मला सांगा की आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलोय, तर आजची जी यंग जनरेशन जे आहे तर ती सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देते, प्रिपरेशन करते, बऱ्याच लोकांना फेल्युअर पण येतोय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल? त्यांना मी एवढंच सांगेन, फेल्युअर हे काय शेवटचं नाही आहे. आयुष्य खूप मोठं आहे, तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आणि खूप महत्वाचं आहे. ते तुम्ही बघा. हे फेल्युअर आलं काहीतरी करायचं काही गरज नाहीये. ही एक्झाम, हे परीक्षा म्हणजे काही आयुष्याचं ध्येय नव्हे. बरोबर, खूप प्रिशियस आहे. आपण आपल्याला देवानं जन्माला घातलंय, माणसाचा जन्म दिलाय, छान बुद्धी, 2 हात पाय दिल्या, चांगले छान राहा आणि स्वप्न बघा. पहिल्यांदा स्वप्न बघाय कचवायचं नाही, ते पूर्ण आपोआप होतात. तुम्ही स्वप्न जेवढ्या जिद्दीनं बघणार, जेवढं तुमचा विश्वास स्वतःवर असणार, तर ते स्वप्न तुमचं नक्की पूर्ण होणार. स्वप्न बघा. आताच्या जनरेशनला आणि मला महिलांना खास करून सांगायचं आहे की तुम्ही स्वप्न बघा. तुम्ही महिला आहे म्हणून मागे राहू नका. तुम्हाला प्रत्येक वेळी मागं खेचलं जाणार, तू बाई आहेस, तू हे केलं पाहिजे, तू घरचं आधी जेवण केलं पाहिजे, तू आधी हे केलं पाहिजे. सगळं करा, पण तुमचं स्वप्न पण तुम्ही पूर्ण करा. नक्कीच, अजिबात मागे राहू नका. आता ठीक आहे, माझं टेक्निकल फील्ड आहे, मी करू शकले, पण ज्या गृहिणी आहेत ज्यांनी टेक्निकलचं नॉलेज नाही घेतलं, दुसरं काहीतरी केलेलं आहे, त्यांनी सुद्धा काही ना काहीतरी बिझनेस करा, पण तुमचे 4 पैसे तुमचे स्वतःचे मिळवा. तुम्हाला बघा किती चांगला फील येणार.
नक्कीच, नवऱ्याकडून बरोबर. मागून घेतलेले आणि स्वतःचे मिळवलेले ह्यात बरोबर खूप आहे. फरक आहे. हो. स्वतःचे मिळवलेले थोडे पैसे असू द्यात, त्याचा आनंद वेगळाच आहे. नक्कीच, बरोबर आहे. आणि मला काय वाटतं की पैशांचा आनंद हा वेगळा जरी असला तरी तिकडे आपण ते कम्पेअर करू शकत नाही, कारण ते आपलं ड्रीम आहे आणि पैसे आज येतील उद्या नसणार आहेत आपल्याकडे, पण ती स्वप्न असतात. सो त्यांना जपून ठेवायला पाहिजे. जपून ठेवायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. हो. आणि महिला आहे म्हणून मागे राहायचं नाही, सगळं करायचं आपल्याला आवडतंय. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला काय वाटतंय हे पहिला ठरवा. बरोबर. ह्याचा विचार जास्त करा. आपल्याला काय वाटते, जगाला काय वाटतं ह्याचा अजिबात विचार करायचा नाही. ते नाव ठेवते म्हणून मी माझ्यात बदल करतो, काही गरज नाहीये. हो, आपण जसे आहोत तसं प्रूव्ह आपण करणं. आहे तसे राहा. बरोबर. तर आता महिला दिन स्पेशल आज आपण दोघी एकमेकींना भेटलो आणि तुमचा हा जर्नी मला सुद्धा खूप आवडलाय. आणि ह्याच्यामधनं नारी शक्ती किंवा अष्टभुजा स्त्री नेमकी काय काय करू शकते, म्हणजे एकतर मी तुमच्या प्रत्येक गोष्टीतून ते दाखवून दिलंय की एकतर तुम्ही घरची मुलगी म्हणून पण छान त्यांच्या भूमिका ज्या काही असेल तर त्या पार पडलेत, घरी सून म्हणून पण असेल, आई म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, अशा वेगवेगळ्या भूमिकांमधनं हा प्रवास सगळा तुम्ही जो आहे तर तो पूर्ण केला आणि तुमची स्वप्न सुद्धा पूर्ण केलेत. तर या निमित्ताने तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या पोस्टिंगसाठी सुद्धा आणि आज महिला दिन आहे तर या निमित्ताने शुभेच्छा. थँक्यू. मला इथं बोलण्याची संधी दिली. Yes. मला खरंच असं वाटत होतं की मी कुणाला तरी माझी इन्स्पिरेशनल स्टोरी सांगावी आणि ह्यामुळे जरी थोड्या जरी स्त्रिया जरी इन्स्पायर झाल्या तर ते खूप मोठं अचिव्हमेंट असेल माझ्यासाठी. हो. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे बोलवल्या. येस, वेलकम.